मित्रांनो, मी तुमचं स्वागत करतो एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि ही आपली असणार एक रोड ट्रिप, फॅमिली रोड ट्रिप असणार आहे आमची. हे 2 गाड्या आणि एक तिकडे मागे डिझेल भरते, तर 3 गाड्या. आणि आम्ही चाललो आहे आता शेगावला गजानन महाराजांच्या दर्शनासाठी. आणि सोबतच आपण करणार आहे एक ज्योतिर्लिंग, घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग. बघूया आपली जर्नी कशी होते. तुम्ही फॉलो करत राहा, पूर्ण ब्लॉग बघा आणि सांगा कसं होतं आम्हाला. साडेसहा वाजता निघालेलो आम्ही, गाडी पूर्ण फ्यूल करून. आता कसारापर्यंत पोचलोय. किती वाजले आता? 8:30 वाजलेत. आणि आता ब्रेकफास्टसाठी पण जागा बघायची आहे. स्टार्टिंग केली आम्ही, फ्यूल करून निघाल. थोड्या टायमानंतर मुंबईनंतर एवढी ट्रॅफिक लागली, मोठ्या गाड्या सगळ्या. आता ट्रॅफिकचं काही एवढा सीन नाही आहे. आता थांबलो आहे नाश्त्यासाठी कसारा घाट जवळ. आता इथून बघा, हा कसारा घाट जर स्टार्ट होणार आहे, त्याच्या पहिले इथे नाश्त्यासाठी थांबलो आहे. कारण का भूक लागलेली नाही. परत घाटामध्ये परत नाश्ता करायला भेटेल ना भेटणार डोंट नो. कारण का आता बाकी सर्वांचा संकष्टी येतं, अर्ध्या लोकांचा उपवास आहे. तर मग परत हे लोक पण खिचडी बिचडी घेऊन आल्यात, मग ते खाऊन घेतील. आम्ही पण थोडाफार नाश्ता करून घेऊ आणि मग पुढच्या प्रवासाला लागू. सो गाईस, आता आपण इथे आलतो नाश्ता करायला. आता आम्ही निघतोय. हे बघा, इथे आलतो आम्ही, इथून निघतोय आता. हे बघा, सर्व पलटण इथेच आहे. आणि आता थोडासा खायला वगैरे देतील, नंतर आम्ही परत कंटिन्यू करू जायचं. आता काय बोलणार? नका घेऊ, नका घेऊ. सगळ्यांना वाऱ्यावर सोडल्यात आणि आज झोपून गेला. आणि इकडे बघा, हे बघा चालली आहे गाडी आपली ऑटोमॅटिक. भाई साहब, ओ भाई साहब, अरे अरे सुनो, उठ जाओ. क्या कर रहे हो तुम? क्या हो गया? आधा घंटा हो गया सो रहे थे आप. अरे चलने दो, कुछ नहीं हो रहा है. ठीक है, सो जाओ. आधे घंटे के बाद उठाओ. ठीक है, चलेगा. तर गाईज, आता आपण थांबलोय नाश्त्यासाठी. सर्व मुली आणि थोडेसे मुलांचा उपवास आहे ना. आता आम्ही थोडा नाश्ता करतो. आणि मम्मी आणि पप्पा त्यांचे आमचे. हे बघा, हा दादा आमचा. कसा आहे, काय खातोय? खिचडी. तुझा पण उपवास का? नाही खायला ऑप्शन नाही आपला. उपवासवाले लोक, उपवासवाले लोक. पकडायला पण मस्त आहे. ही कोणती आहे? उपवास कोणचा आहे? तर हे बघा गाईस, सगळ्यांचं खाऊन झाले बघा. हे सर्व नाश्ता करतात. काय आणलं नाश्त्याला? खिचडी आणली. खिचडी. आता राहिलेत 210 किलोमीटर फक्त. जसा नाश्ता होऊन जाईल तसेच आम्ही निघू. आणि एवढा स्ट्रेट रोड आहे ना की समजून येत नाही. माणूस जागा तरी असेल पण तेवढं त्याला इल्युजन होतं की चाललंय चाललंय चाललंय. तो कधी झोपेल त्याला पण समजणार नाही. म्हणून आम्ही सगळे चेंज करत करत चालतोय. आम्ही गाडी चालवणार ते सगळेच आहेत. सगळे 3 गाडीमध्ये 2-2, 3-3 गाडी चालवणारे लोक आहेत. आता मी पोचलोय मेकरला. मेकरवरून एक्झिट मारायचं असतं शेगावला जाण्यासाठी. एक्झिट नंबर 11, समृद्धी महामार्गाचा एक्झिट नंबर 11 घ्यायचा असतो. आता इथून अजून 90 किलोमीटर्स दाखवतो, म्हणजे ऑलमोस्ट 1 hour 40 minutes दाखवतोय. आता बघू रस्ता कसा आहे. आता आम्ही आहोत NH 548C ला.
नॅशनल हायवे, जंगलवाला हायवे, पूर्ण सुकलेले झाडे अख्खी. आणि अजून आमचं बाकी आहे 60 किलोमीटर्स. आम्ही फुल ट्राय करतोय की आनंद सागरला पोचावं, कारण का आनंद सागर 4 वाजता एंट्री बंद होते आणि आम्हाला आता अरायवल टाइम दाखवतो 3:44. दादा आनंद सागर कुठे आहे? आनंद सागर समोर, इथून लेफ्ट मारायचं आहे. भक्त निवास पण तिथेच आहे का? समोर काय आहे? लंडनला जाऊ? नाही अजून आहे ना. 4 वाजायच्या आत पोचलो. किती वाजले आता? 3:30 पर्यंत मी पोचलो. पण एक विषय असा झाला आहे की जे आनंद सागरला आधी होतं, म्हणजे एक ट्रेन वगैरे होती आणि काय पाळणे वगैरे भरपूर काय काय होतं, हे सगळं आता बंद झालं आहे. आणि आता सध्या 2 मंदिरच आहेत. हां, असं बोलतं तर आपण पहिल्यांदाच आलो आहे म्हणून काही नीट माहिती नाही आहे, पण असं ऐकलं आहे. सध्या 2 मंदिरांचं दर्शन भेटेल. आणि आनंद सागरच्या बाजूलाच एक भक्त निवास आहे यांचाच. इकडे खूप खूप चांगले फॅसिलिटीज आहेत ह्याच्यासाठी, स्टेसाठी. मग काही टेन्शन नाही तुम्हाला कुठले रूम वगैरे बघायची. तिकडच्या स्टेमध्येच सगळं होऊन जातं. आले सगळे. गार्डनचं काय? गाडी अपंग लोकांसाठी, म्हणजे आजी आजोबा असतील त्यांना जर चालता नसेल थोडा व्हीलचेअर आहे. मग डायरेक्ट व्हीलचेअरच सगळं त्याच्यामध्ये नाही जाऊ शकत. आणि व्हीलचेअर मग तिथून डायरेक्ट घेऊ शकतो? हो डायरेक्ट घेऊ शकतो. ठीक आहे चालेल. आले सगळे. पप्पा हे व्हीलचेअर घेऊ शकता, तिथून सुरुवात होती. ते फक्त अपंग लोक, अपंग लोकांसाठी. आणि त्या भरपूर मोठी मोठी गाडी काय ती मोठीवाली रिक्षा. अरे 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 भाई 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 आरामात आरामात. दोन्ही बापू म्हणजे खुश झाले, चालायला नाही लागणार. बापू आता आपण इथे आध्यात्मिक केंद्राजवळ पोहोचलोय. हा आनंद सागरमध्येच आहे. जे सगळे महापुरुषांचे हे स्टॅच्यूज आहेत. आणि हे गजानन महाराजांचं. आता जस्ट आपली सुरुवात झालेली आहे आनंद सागरमध्ये. ही सगळी इथे फोटो काढण्यामध्ये व्यस्त आहेत. आणि जे वेजी मळ्या चालली बघा काय चाललंय. तर गाईस आता आपण आलोय आनंद सागरला. आनंद सागरमध्ये माझी इच्छा होती की टॉय ट्रेनमध्ये बसून तिला राईड करायची, बट मला नंतर समजला की ती टॉय ट्रेन आता बंद झाले. मग माझी आता सर्व इथे आहेत, फोटो काढतायत, बघतायत. म्हणून आता माझी इच्छा होती की मला गाडीत जाऊन बसायची इच्छा आहे माझी आता, कारण की टॉय ट्रेन नाही भेटली. म्हणून आता सर्व इथे आहेत, तर मला हेच असंच करायला लागेल. आता मी काय करू तुम्ही कॉमेंटमध्ये सांगा प्लीज. आनंद सागरमध्ये आता गणपती मंदिर बघितलं, एक शिव मंदिर आहे आणि हा एक पॉन्ड सारखा बनवलाय. पण इकडे जे आधी होतं ते सगळं बंद झालंय आणि ते नवीन कन्स्ट्रक्शन चालू झालं. खूप काय काय होतं, टॉय ट्रेन वगैरे होती आणि भरपूर काय काय होतं वगैरे. खूप सुंदर. पण सगळं आता हे झालंय, बंद केलं त्याची. आणि गार्डन बनवत आहे, बीच वगैरे तिकडे, लेकच्या पण काय ना काय चालू आहे. मग सध्यासाठी तुम्ही आले तुम्हाला काय सध्या काय असं वेगळं बघायला नाही भेटणार. आनंद सागरचा विचार करायला असणार तर ठीक आहे. आता काय तर गाईज मी तुम्हाला सांगितलेलं कॉमेंटवर मी काय करू त्या डिसिजनवर कॉमेंट करायला मी तुम्हाला सांगितलेला. तर तुम्ही जसपर्यंत कॉमेंट करतील तर
तिथेचपर्यंत मी घरी पोहोचेल. तर मी माझ्या स्वतःशीच डिसिजन घेतला आहे की मी यांच्यासोबत राहील, मजा करेल, भूक लागली तर खायला घेईल, फिरेल. आणि प्लीज तुम्ही कॉमेंट तर नाही करू शकत तर लाईक आणि सबस्क्राईब करा प्लीज. कोण पहिला येतं बघायचं आहे. रेडी आहे ना त्या डब्यापर्यंत? रेडी? हा तुम्ही चालवणार, मागे आहेत ना तुमचे नातू. रेडी 3, 2, 1 गो गो गो. नडू नडू. रेस मधून बाहेर झालेले आहेत. हे सोड. ड्रिप मा ड्रिप. आता रूम्स घेऊन आम्ही चेंज करून आलोय मंदिराच्या दर्शनासाठी. ही पार्किंग खूप मोठी पार्किंग आहे. पार्किंगचं एक चांगलं वाटलं की यावी सगळ्या पार्किंग्सला नंबर्स दिलेत आणि गाड्या अगर तिकडे नसतील तर तिकडे लिहिलेलं असतं की एवढे पार्किंग अवेलेबल आहेत आणि एवढे नाही आहेत. आणि पार्किंगमधूनच आपल्याला मंदिराच्या इकडे जायला, म्हणजे मंदिराकडून फ्री पार्किंग आहे. येस, फ्री पार्किंग, वॉशरूम बिशरूम सगळे. मंदिराकडे जायची पण व्यवस्था खूप छान केलेली आहे. पार्किंग स्टेशन पण आहे का समोरच? आय थिंक इथे स्टेशन पण आहे समोरच. ट्रेन ट्रॅक लिहिलं तिकडे. अरे मंदिराकडे जाण्याचा मार्ग आहे तिकडे लिहिलं कार, बस आणि ट्रेन. बघूया आता दर्शनासाठी चाललोय आम्ही. किती गर्दी काय आहे की नाही गर्दी भेटत, नाही भेटली चांगलीच आहे. आता आपण चाललोय मंदिराच्याकडे. पूर्ण मार्केट आहे तिकडे. मंदिराच्या बिल्डिंग मध्ये जाऊ, तिकडे चप्पल वगैरे काढू. मंदिरचा रस्ता कुठे आहे? समोर आहे का? मंदिरामध्ये इथून आहे, इथून आहे, इथून आहे, इथून आहे. माऊली वॉटर पार्क जायचं का? माऊली वॉटर पार्क 10 रुपये तुम्ही बघणार ना, सगळे लोक आपल्याला आवाज देताना माऊली माऊली करून बोलतात. सगळे, ऑलमोस्ट सगळे. माऊली जायचंय का वॉटर पार्क मध्ये? नको का? अरे अमिताभ बच्चन किधर से लिया है जैकेट? मम्मी का है क्या? आता आम्ही गजानन महाराजांच्या मंदिरातच आहे. पहिले आम्ही गाभाऱ्यात गेलो, तिथे दर्शन घेतलं, त्यानंतर समाधीचं दर्शन घेतलं. फोटो तर नाही काढू शकत कारण का अलाउड नव्हते, बट जेव्हा गाभाऱ्यात गेलो एक पॉझिटिव्ह वाईब आली, मस्त वाटलं. आणि मंदिर पण खूप सुंदर आहे, आप बघू शकता. आणि इकडचे सेवक जे आहेत ती लोक पण खूप चांगली आहेत, म्हणजे स्वतःच्या मनाने ते लोक सेवा करायला येतात. आणि हा मंदिर आहे, रामाचं मंदिर आहे, श्रीरामाचा. आणि याच्या खाली बरोबर आहे गाभारा, तिथे गजानन महाराजांचा मंदिर आहे.
फिरतोय आणि आता शॉपिंगसाठी थांबलोय बघा. टाइमपास टाइमपास नुसता. कधी जेवायचा एक तर भूक लागली आम्हाला, भूक लागली, दिवसभर जेवलो नाही. आपण दुपारी पण कुठे लंचला थांबलो. लंचला पण नाही थांबलो आम्ही लोक की आनंद सागर आम्हाला भेटेल करायला, त्यामुळे प्रसादाचे एक पिशवी देणार आहे असेल तर. आहे ना मॅडम. किती दोन घेतले 17 भरले बघा आपल्या तिथून 4 या 5 ठिकाणी थांबता थांबता इथं आल्यात. काय बोलायचा, भूका लागल्या. भुका लागल्या. मला एवढं जेवायला भेटेल आता. मला काय वाटलं माहिती आहे खिचडीवर आहेत ना, मला हे वाटलं खिचडीवर. मेडल लटकवले 50 यो बघा, यो आपला माणूस आहे, जेवण देतीस आहे. किट्टू बांगड्या कोणाला येतोय अरे बांगड्या नाही ते पिंक पाहिजे. आत्ता जस्ट महाप्रसाद घेऊन आलो आणि तेच आपलं जेवण होतं ते झालं. आणि आता अर्धी लोक गेल्यात रूमवरती आणि आम्ही असं थोडासा ग्राउंड मारायला आलो आहे. तर आजचा दिवस इथेच संपला. उद्या सकाळी परत नवीन प्रवास, नवीन देवस्थान. तर मग तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि नक्की कमेंट करा काय लागलं तर. आणि भेटूया असंच एका पुढच्या व्लॉगमध्ये उद्याच. बाय.